इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर इचलकरंजीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताला विश्वगुरू बनवण्याची गडबड झाली आहे, त्यामुळे ते जगभर फिरतात, मात्र त्यांच्या साथीला एकही देश येऊन उभा राहत नाही. त्याचबरोबर त्यांचं वागणं सर्वांनाच खटकतंय, अशी टीका त्यांनी केली. अमेरिकेत मोदी आणि शहा यांच्यावर केसेस सुरू आहेत. त्या ठिकाणी दोघांच्या नावाचं वॉरंट जारी झालंय. त्यामुळे आता शहरातील मतदारांनी ठरवायचंय, सत्ता प्रामाणिक माणसाला द्यायची की आरोपींना. अशा कठोर शब्दात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हे आपल्या इगोमुळं लोकांचा विश्वास गमावत आहेत, तसंच त्यांच्या इगोमुळं इतर देशात युद्ध होत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मोदींना मतदान म्हणजे युद्धाला आमंत्रण असल्यानं मतदारांनी भाजपला मतदान देऊ नये, असं आवाहन ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केलं आहे. राज्यात भाजप आणि RSS हेच सरकार चालवत आहेत, बाकी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फक्त प्यादी म्हणून वापर केला जातोय, अशी टीका त्यांनी केली.